या गरम गरम पोहे खायला। हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची सुरुवात आहे नाश्त्यापासून। तर सकाळी सकाळी गरम गरम पोहे बनवले नाश्त्यासाठी। तर आता आम्ही पोह्यांचा नाश्ता करून घेतोय आणि पुढचं डेली रुटीन मी दाखवते। तो व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर इथं आम्ही आता पोहे खाऊन घेतोय। पोह्यांच्या डिश भरून झालेले आहेत आणि चमचे आणि लिंबू घेतलेत। बघा आम्ही लिंबू आणि चम्मच घेऊन पोह्यांचा नाश्ता चालू झालेला आहे। आता नाश्ता करून घेते आणि मी जेवणाला सुरुवात करते। तर इथे कुकर घेतलाय, कुकरमध्ये मी डाळ भात लावून घेते। डाळ चांगली स्वच्छ धुवून त्यात टोमॅटो आणि मिरच्या टाकलेल्या आहेत आणि तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता मी कुकर लावून देते। कुकर बंद करून गॅसवरती ठेवते आणि इथं पीठ मळायची तयारी करून घेते। परात घेतली, परातीमध्ये मीठ टाकून पाणी घेतले आणि आता पीठ चाळून घेते। पीठ चाळून झाल्याच्या नंतर पीठ मळून ठेवते आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत दुसरं काम तयार करून घेते। इथं पीठ रेडी झालेलं आहे। आता डाळीला फोडणीसाठी पीठ भिजेपर्यंत डाळीला फोडणीसाठी लसूण सोलून घेते। इथं लसूण सोलून घेतलेलं आहे आणि आता लसूण चांगला ठेचून घेते। लसूण ठेचून झालेला आहे। आता डाळीला फोडणी देऊन घेते। टोप दापायला ठेवून त्यात तेल, कढीपत्ता, मोहरी, लसणाचा तडका देऊन घेतलेला आहे आणि आता डाळ ओतून देते। डाळीची फोडणी झालेली आहे। आता चपात्या बनवून घेते। इथे चपात्या बनवायला सुरुवात झालेली आहे। चपाती मस्त तेल लावून 4 पुडी चपाती बनवते। चपात्या बनवून घेते। सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहे। आता इथं मी भाजीची तयारी करते। त्यासाठी इथं शिमला मिरची, कांदा, टोमॅटो भाज्या सगळ्या कापून घेतल्यात आणि तेव्हा इथं डाळ पण आपली चांगली तयार आहे आणि भाजी पण तयार करून घेते। भाजी पण तयार झालेली आहे। आता या सगळे जेवायला। इथे डाळ आहे, इथं भाजी, सगळं रेडी झालेलं आहे। आता आम्ही जेवायला बसलेलो आहे। ही डाळ, चपाती, भाजी, पापड। आता आमची जेवणाची तयारी चालू आहे। सगळ्यांनी या जेवायला आणि माझी भाजी कशी झाली मला ती पण सांगा। ही आहे शिमला मिरचीची भाजी। चला तर मंडळी, आम्ही सगळे जेवण करून घेतो आणि जेवण झाल्याच्या नंतर ब्लाऊजची कटिंग सुरुवात करते। पापड मग सगळ्यांचं जेवण झालेलं आहे। आता मी ब्लाऊजची कटिंग करते। इथं ब्लाऊज अंथरून घेतलेला आहे आणि मापानुसार मी त्याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे। ब्लाऊज अस्तर कटिंग करून झालेला आहे। आता ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घेते। हा पाठीमागचा भाग, ब्लाऊज पीस कमी होता त्यासाठी खूप कटिंग करायला त्रास झाला। कटिंग करून झालेला आहे। आता मी शिवायला घेते। तेव्हा इथं मस्त मशीनवरती बसलेले आहे। त्यात मॅचिंग धागा घेतला आहे, डब्बी घेतली, सगळं रेडी करून आता शिवायला सुरुवात करणार आहे। डब्बीमध्ये धागा भरून घेणार आहे। मशीनला धागा लावून सुरुवात करून घेते। इथं कापलेला सगळा ब्लाऊज घेतलेला आहे। बघा सगळा ब्लाऊज रेडी घेतलेला आहे। आता मी ब्लाऊज शिवायला सुरुवात करते। पुढचा भाग मी सगळं शिवून घेतलेला आहे। आता पाठीमागच्या भागाला मी गळ्याला आकार देऊन घेते आणि पाठीमागचा भाग रेडी करून घेते। 32 साईजचा ब्लाऊज आहे हा। पाठीमागच्या भागाला पण अस्तर जोडून गळा कटिंग करून पलटी मारून व्यवस्थित टक्स मारून कमरपट्टी लावून रेडी करून घेते। ब्लाऊज इथं रेडी व्हायला चालू आहे आणि बघा मशीन माझी बंद झाली। खालचा स्पायडर चालू नाही राहिला, थोडासाच ब्लाऊज राहिला होता तर ते चालत नाही। तर आता ते मी रिपेरिंगवाल्याकडे नेते। त्या दक्षच्या पप्पाने मला ते खोलून दिलेलं आहे आणि आता मी ते घेऊन जाणार आहे रिपेरिंगवाल्याकडं। बघा ते चालत नाही, ते चेक करतात। ते ब्लाऊज शिवायचा माझा मध्येच अर्धा राहिलेला आहे। आता ते खोलून आम्ही रिपेरिंगवाल्याकडे घेऊन जातोय आणि त्याने आम्हाला आता रिपेरिंग करायचं काम चालू आहे। त्याच्याकडून रिपेरिंग करून झाल्यावर घेऊन पुन्हा घरी जाऊन मी दक्षच्या पप्पाकडून ते बसून घेणार आहे। बघ त्याने आम्हाला रिपेरिंग करून दिलेलं आहे। आता मी घरी घेऊन आली आणि आता दक्षच्या पप्पाने पुन्हा मला बसून दिलेलं आहे।
आता ते चालू झालेलं आहे. आता माझा ब्लाऊज फिटिंगचा राहिला होता, आता मी फिटिंग करून घेते. तर मापाच्या ब्लाऊजवरून मी फिटिंगच्या मार्किंग करून घेते चॉकने, आणि मग फिटिंग करायला सोपी पडते. बाई इथं मी मार्किंगच्या ब्लाऊजवरून माप टाकून घेतलेले आहे आणि चॉकने लाईन मारून घेते. तर इथं बाई छाती आणि कमरघेर 3 इंच माप टाकून मी चॉकने लाईन मारून घेते. दोन्ही साईडनी पण सेम सारखीच माप टाकून घेते. एकसारखी माप टाकून घेतल्या ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतो. हे तर माझ्या जुन्या कस्टमरचाच ब्लाऊज आहे. माझे रेग्युलर कस्टमरचेच ब्लाऊज असतात. मी आता माझे माप टाकून झालेत. आता मी ब्लाऊजला फिटिंगच्या शिलाई मारून घेते. एक साईडने 3-3 शिलाई मारून घेते, म्हणजे फिटिंगला व्यवस्थित होतोय ब्लाऊज. बघा आता हे बाई पहिली शिलाई थोडी हळू फिटिंग केली की व्यवस्थित होते. नंतर पुढच्या 2 शिलाई पटपट मारल्या तरी चालून जाते. मग एक बाजूची झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची मी स्टार्ट करते. दोन्ही बाजूने मी 3-3 शिलाई मारून घेतलेल्या आहे. आता मी ब्लाऊजला लेस लावून घेणार आहे. ब्लाऊज मी सरळ करून घेते आणि कस्टमरनीच लेस दिलेली आहे. त्यांना ती जी लेस लागते ते त्यांनी दिलेली आहे आणून. ती आता लावायला सुरुवात करते मी. त्यांना समोरील बाजूपासून उजव्या बाजूपासून लेस लावायची होती, तर मी गळ्यापासून सुरुवात केली आहे समोरील. आणि बघा पूर्ण व्यवस्थित लेस लावून घेते. लेस लावताना थोडी हळू लावायची असते, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतोय. हळूहळू व्यवस्थित मी पायपिंग नाही आहे तरी पायपिंगसारखा ब्लाऊज बनवते. बघ लेस व्यवस्थित लावून घेते, किती छान फिनिशिंग दिसते. कस्टमरच्या आवडीप्रमाणे काम करायला लागतं, मग कस्टमर खुश राहतात. त्यांना जसं पाहिजे असतं तसंच करून द्यायला लागतं. बघा इथं पूर्ण लेस लावून झाली. बघा थोडीशी राहिली. आता मी थोडीशी उरते ती कटिंग करून पुन्हा पॅक करून पलटी मारून घेते, म्हणजे ती निघणार नाही. आणि इथं आपला ब्लाऊज पण रेडी आहे. आता याला काज बटन करायचंच बाकी आहे, तर मी त्याला काज बटन पण करून घेणार आहे. पूर्ण पॅक करून घेतली लेस, म्हणजे धागे बिगे निघत नाही. आणि लॉक करून मशीन ब्लाऊज बाहेर काढून घेते. इथं पूर्ण ब्लाऊज रेडी आहे. हे बघा पाठीमागचा भाग मस्त योगळा झालेला आहे.